आज गावामध्ये आपला संकल्प विकसित भारत अशा स्वरूपाचं अभियान घेऊन हा रथ आलेला आहे। या रथाच्या संदर्भातले आणि या पोहोचवत असणाऱ्या काही गोष्टींच्या मधले प्रश्न त्याचे कोऑर्डिनेटर असणारे या रथ इथं गावात घेऊन येणारे काही अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडंसं बोलूयात। फोटो झालेले आहेत तुमचे सगळ्यांचे, फोटो झाले असतील तर माझी विनंती आहे, कुणाकडे जायचं तुम्ही सांगा ग्रामसेवक साहेब, कुणाकडे जायचं? साहेब तुमचं नाव काय आहे? अजित वागरे। अच्छा, तुम्ही हा रथ घेऊन आलेला आहात, काय संकल्पना आहे याच्या मागची? यामधून एकच आहे जी आतापर्यंत उज्ज्वल योजना म्हणून तयार झालेली आहे ती गव्हर्नमेंट कडनं कमी सबसिडी मिळून जे HP गॅस किंवा जे गॅस मिळालेले आहेत त्यांना आता पोहोचलेले, मला वाटतं इथं लाभार्थी पण असणार आहेत, आपल्या तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत। तसंच जे योजना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत की बऱ्याच योजना आहेत, भरपूर मला वाटते हजारो योजना आहेत की वरून। मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे, हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? हे देशाचं सरकार। मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारचे आम्ही असा शब्द का लिहिलेला आहे? हे देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? नाही, हे मोदी सरकार आपल्या कसं आहे, मोदी सरकार म्हणजे काय? एका व्यक्तीचं सरकार असतं का? मग एका व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला नसतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे? आपल्या आता पंतप्रधान आहेत ते मोदी आहेत, मग एकट्या पंतप्रधानाचं सरकार का? नाही, मी काय म्हणणं आहे, त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे जे खाली लाभार्थी आहेत त्यांच्या बरोबर। मग त्या योजना कुणाच्या, मोदीच्या का भारत सरकारच्या? मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार? का आणलेला आहे तुम्ही घेऊन आलाय की नाही हा रथ? हा, मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार? भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये? भारत सरकार आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉइंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? इथं तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये, भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसतायत? का दिसतायत ते? या इकडे या सर, या बघा, हा जरा बाजावर ताई, हे जे दिसतंय हा तिरंगा आहे, हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे? नाही, कलरचं काही इथं नाही आहे, कलरचं हे कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला? प्रत्येक याचं काय कलरचा असा कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे, मोदी साहेबांचं आहे का भारत सरकारचं आहे? भारत सरकार। मग मोदी साहेबांचं म्हणजे काय? आता जे तुम्ही पंतप्रधानाचे, मला सांगा, तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्याच अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात? भारत सरकारचे। मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिलेत त्याचं कारण मला पाहिजे। का लिहिलेले तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते? आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही। मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनो तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे का? हे काय इथंच नाही, पूर्ण जिल्हाभर नाही, कुठेही असू दे, माझ्या गावात आलेला आहे। ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे। काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा? गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये। आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय हे सांगायचं कुणी? सांगा आमच्या गावाला, सांगा आमच्या गावाला। उज्ज्वल योजना म्हणून आहे, त्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना ज्यांना जे गॅस वापरता येत नाही, आता पहिलं बरोबर आहे, त्या योजना मिळाल्या पाहिजे त्यासाठी। आबा मला सांगा, 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती? घाईला आली बागाईन। मग कुठल्या तोंडाने आलेल्या आहेत? की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे। आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढे। तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत आमच्या गावातनं रथ हलवायचा नाही। काय गावकऱ्यांनो, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, 400 रुपयाचा गॅस हे 1000 रुपये करतात, आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं, अशा एवढे गॅस दिलेत, जोपर्यंत हे सामणार नाही। अजून काय केलं तुम्ही म्हटलात? आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये? आपल्याला आता आभा कार्ड आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत। त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे, त्याचा आता भरपूर